जय महाराष्ट्र। आज आम्ही आलेलो आहोत एकंबा शिरपूर या रस्त्यावर। या रस्त्याचं निवेदन देऊन म्हणजे जवळपास 7-8 महिन्यापासून आपण कागदपत्री व्यवहार करत आहोत। त्यानंतर काम सुरू झालं नाही, त्याला शासनाला वठणीवर आणण्यासाठी आम्ही आंदोलन ठेवलं। एक भव्य रास्ता रोको केला 5 तारखेला, या महिन्याच्या 5 तारखेला रास्ता रोकोला। त्यानंतर कसं बसं थातूरमातूर काम सुरू झालं। नेमकं काम सुरू झालं म्हणता कुठं मुरुम टाकणं चालू आहे, कुठं त्याचं सोडून देत आहेत। ही आपण खालची अवस्था बघता, इथं मुरुम नाही, इथं मुरुम आहे, मागं मुरुम आहे, तर पुढं मुरुम नाही, म्हणजे अर्धवट मिसळे खाली कार्यक्रम चालू आहे। आम्ही वारंवार अधिकारी असतील, ते संबंधित ठेकेदार असेल किंवा त्यांचे सुपरवायझर कोणते जे माणसं असतील त्यांनाही फोन करतो। कधी फोन उचलत नाहीत, तर कधी हो आज येतो उद्या येतो। म्हणजे या शासनाच्या अधिकाऱ्याचं पण रिकाम पण नाही, आणि जे लाखो रुपये पगार घेतात, जे करोडोचे ठेके घेतात, या लोकांचं जर इथं नुसतं येऊन पाहायला रिकाम पण नाही। या शेतकरी वर्गाचं समाधान करापुरतं जरी ठेवू शकत नाही ते। प्रत्येक म्हणजे रोज आम्हाला 10 शेतकऱ्याचे फोन चालू आहेत। लोक जाणारे येणारे इकडे आहेत, आमची बाजारपेठ आहे शिरपूरची, तिथं जाणारे येणारे लोक आम्हाला फोन करतात का भाऊ हे असं झालं नाही, ते तसं झालं नाही, हा रस्ता काय झालं। आम्ही वारंवार त्यांच्याकडे चक्रा मारतो, त्यांना वठणीवर आणण्यासाठी आंदोलन करतो। तरी जर हे माजुर्डे अधिकारी आणि कंत्राटदार ऐकत नसतील तर आम्हाला नाईलाजानं परत एकदा रास्ता रोको करून हा रस्त्याचा विल्हेवाट लावावा लागेल। आणि हे कामगार इथं येऊन बसले 4-4 दिवस झाले, त्यांना काम नाही काय नाही। त्यांना विचारलं म्हणतं आम्हाला काय कामच नाहीत सांगत, कोणता मुरुम नाही, कोणती गिट्टी नाही, कोणतं काहीच नाही। आता जिथं जिथं मुरुम टाकला कमीत कमी तिथं पाणी टाकायला पाहिजे। दररोज एक टँकर पाणी असं फिरलं पाहिजे प्रत्येक वेळेस। त्याच्यावर दबई झाली पाहिजे। दबई नुसती उभी आहे तिथं जत्रेतली आणून उभी केल्यासारखी बिघडलेली दबई उभी केली टांगून आणून। त्यानंतर टँकर उभं आहे, पाणी एक टँकर होतं, एक टँकर टाकून एक टँकर काय रस्ता होणार आहे। हे संबंधित आमचे शेतकरी वर्ग इथं बाजूले सगळे उभे आहे। यांनी आज बोलवलं, शासकीय अधिकारी आले, निस्ते गाडी घेऊन गेले। तो कंत्राटदार तर कोण्या रक्ताचा आहे काय माहीत नाही बाबा, कुठून आणतात धरून। हे शासन पण या लोकांना काळ्या यादीत टाकायला पाहिजे अशी मी तर म्हणतोय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आमची मागणी राहील भविष्यात की असे बदमाश आणि कामचुकार बेजबाबदार ठेकेदार असतील, सुपरवायझर असतील, यांना काळ्या यादीत टाकायला पाहिजे। यांना तुम्ही 10-10 रस्त्याचे कामं देता, त्यांच्याकडून जर 2-2 वर्षे रस्ते होत नाहीत तर जनतेनं नुसतं त्या झेलपाड्यात मारायचे का? शासन काय, ते अधिकारी लोक लाखो रुपये पगार घेऊन बसतात एअर कंडिशनर गाड्याने आणि ऑफिसमध्ये बसतात। तिथं जाऊन आमच्यासारखं एखाद्या सामाजिक संघटनेचे लोक असतील, शासकीय आपल्या पार्टीचे लोक असतील, यांनी लोकांना गेलं तिथं तर त्यांनाही व्यवस्थित उत्तरं देत नाही। सगळा कार्यक्रम माजुरडा झालेला। या लोकांना वठण्यावर आणण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना 100% करेल। आणि हे शेतकरी वर्ग सगळे माझ्या सोबत आहेत, हे पण यांनी समजून घेतलं पाहिजे। आज तुम्ही आले इथं, त्यानंतर इथून गेले, आम्हाला फोन केले, आले तुम्हाला 10-20 मिनिटं थांबायला रोग येते का इथं? हा, आम्ही बोललो काय आमचे तोंड दिसतात, लोक म्हणतात, हे लोक भांडतात, पण हे लोक काय 4 असे 4 तसे। अरे तुम्हाला इथं जर अर्धा घंटा या बंद्याच्या तालुक्यामध्ये 10 रोड मुश्किल 10 रोड चालू असतील सध्या परिस्थितीत, या परिस्थितीत जर तुम्हाला इथं अर्धा तास एका रोडवर नुसतं अर्धा तास जर देणं शकत नाही तर तुम्ही कशाला जबाबदाऱ्या घेताय? कशाला तुम्ही इंजिनियर होता, कशाला जे होता? नुसते नावाला पाट्या लावायचे। तिथं हजर कार्यालयात कोणीच हजर नसतं। गेले साईडवर तर साईडवर त्या दप्तरी नोंद नाही काय नाही, आणि रोज रस्ते पाहायला कोणते? हे शेतकरी वर्ग आता तुम्हाला सांगतील थोडक्यात काय काय नाही ते। माऊली सांगा रस्त्याचं काय तर 8 दिवस झाले पाणी नाही याच्यावर। दबई 8 दिवस झाले जागावर उभी आहे, आणि 5 मिनिटं दबईवाला येते, दबई करते 5 मिनिटं 20 फूट फक्त, आणि उभी करून देते। तो म्हणते मला ठेकेदार 5 लिटर डिझेल देते, मी कुठून दबई आणू? म्हणजे ठेकेदाराला का घरून डाळ इकून रोड करायचा काय हो? आम्ही रात दिवस इथं रोड शेतात यायचं आम्हाला, आम्ही हातपाय मोडले आमचे।